कोथरूडमध्ये आतापर्यंत 47 डुकरांचा मृत्यू झाल्याची सध्या बातमी समजते आहे। कोथरूडमध्ये डुकरांचा मृत्यू होण्याच्या घटना आता थांबत नाहीये। पुन्हा एकदा 5 डुकरांचा मृत्यू झालाय। 10 दिवसांपासून डुकरांच्या मृत्यूचं सत्र हे सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे। 5 डुकरांचा मृत्यू झालेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण सध्याही पाहू शकतोय। 10 दिवसांपासून कोथरूड परिसरात एक वेगळी घटना घडते आहे। सातत्यानं चर्चा होते गेल्या 8-10 दिवसांपासून डुकरांचा मृत्यू होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। पुण्यातल्या कोथरूड परिसरात मी आहे आणि आता हा नाला जर आपण बघितला तर या नाल्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला जवळपास आतापर्यंत 47 डुकरांचा मृत्यू झाल्याच्या ज्या नोंदी आहेत, जी माहिती आहे ती समोर येताना बघायला मिळते। नेमका कशामुळे मृत्यू होतो हे कळत नाही। आजूबाजूचे लोक जेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कळवतात तेव्हा पालिकेचं पथक या ठिकाणी येतं आणि पुढची प्रक्रिया राबवली जाते। आताही आपण जर बघितलं असेल तर पालिकेचं पथक या ठिकाणी आलेलं आहे। साधारणपणे यापूर्वी अशा कधी घटना घडलेल्या नव्हत्या। तुम्ही ऐकलं होतं यापूर्वी अशा पद्धतीच्या तक्रारी येत होत्या? नाही, क्वचित एखादी 2 मराठी ते त्यांच्या ह्याच्यामुळे जात होतं, आजारी पडून जायचे। मग आता तुम्ही येता तेव्हा लोक काय म्हणतात आणि कशा पद्धतीनं काम? आता इथं आमचं सगळं महानगरपालिकेचे सेवक 24 तास आम्ही राबवलेत आणि लोकांचे फोन येते तेव्हा असं कसं झालं, मग आम्ही जाऊन त्यांना पाहतो, फोटो काढतो आणि ते राऊंडची गाडी ते कलेक्ट करते आणि घेऊन जाते। हो, प्रचंड दुर्गंधी जी आहे ती या सगळ्या परिसरात पाहायला मिळते आहे। लोक या सगळ्या परिसरातले त्रस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याचं प्रमाण वाढल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं देखील वातावरण निर्माण होताना बघायला मिळतंय। एकीकडे हे प्रमाण वाढत असताना लोकांकडून उपाययोजनांवरती भर दिला जावा अशा पद्धतीची मागणी होती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे, समीत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।